हॅलो अँड वेलकम टू टुडे सेशन ऑफ EST. तर आपण काही सेशन्स अगोदर युनिट नंबर 5ला सुरुवात केली होती. त्याच्यातील बरेचसे पॉईंट आपण लास्ट सेशनला कवर केलेले आहेत. द नेम ऑफ युनिट 5 इज सोशल इश्यूज अँड एन्व्हायरमेंटल एज्युकेशन. तर जे काही टॉपिक आपण कवर केले आहेत ते आहे 5.1 आर्टिकल्स आणि 5.2 सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आजच्या सेशनमध्ये आपण 5.3 मॅनेजमेंट मेजर्स अँड 5.4 IT अँड ह्युमन हेल्थ ह्या पॉईंटवर डिस्कस करणार आहोत. हा आपला लास्टचा सेशन होणार आहे. व्हॉट इज रेन वॉटर हार्वेस्टिंग. पहिला पॉईंट आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग. रेन वॉटर हार्वेस्टिंग इज अ टेक्नॉलॉजी यूज्ड फॉर कलेक्टिंग अँड स्टॉर्म रेन वॉटर फ्रॉम रूफटॉप्स अँड द लँड सरफेस ऑर द रॉक कॅचमेंट using the simple techniques such as jars and pots as well as the complex techniques such as underground check dams. आता रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे जे काही पावसाचं पाणी असतं ते साठवून ठेवायचं आणि त्याचा उपयोग आपण व्हेरियस कामासाठी आपण यूज करायचा. मग त्या पाणी साठवण्यात पण पद्धती आहेत, ॲडव्हान्स पद्धती आहेत आणि ट्रॅडिशनल पद्धती आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग इज accumulation and deposition of rainwater for rescue on site rather than allowing it run off. जे काही आपल्याला रेनचं पाणी मिळणार आहे जे आपण स्टोअर करून ठेवणार आहे आपल्या कामासाठी, तर ते एकतर रियूज करण्यासाठी यूज करतो आपण किंवा जे काही वाहतं पाणी असतं त्याला अडवून आपण अंडरग्राऊंड किंवा ऑन सरफेस त्याला स्टोअर करू शकतो. तर रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यानंतर त्याचे यूज काय होतात त्या आपण बघूया. पहिला यूज आहे रिचार्ज अंडर ग्राउंड वॉटर. म्हणजे ग्राउंड वॉटरचं जे काही रिचार्ज असतं म्हणजेच जे वॉटर आपण घेतो स्टोअर करतो ते आपण रियूज कशा प्रकारे करू शकतो त्या गोष्टी आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगमधून करू शकतो. सेकंड आहे गार्डनिंग. त्यानंतर आहे लाईव्ह स्टॉक, ड्रिंकिंग पर्पज, फॉर इरिगेशन पर्पज. आता हे जे सगळ्या गोष्टी ह्या आपण रेन वॉटरपासून यूज करतो आणि हे आपलं काम असतं दैनंदिन जीवनात पण आपण ह्या गोष्टी बऱ्याचशा यूज करतो. तर आता याचे ॲडव्हान्टेजेस कोणकोणते असतील हे आपण बघूया. रेन वॉटर हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजीज आर सिम्पल टू इन्स्टॉल अँड ऑपरेट. म्हणजेच काय, रेन वॉटर हार्वेस्टिंग ही जी टेक्नॉलॉजी असेल यात काय सिम्पल आहे आणि इझी आहे इन्स्टॉल करण्यासाठी, ऑपरेट करण्यासाठी. लोकल पीपल कॅन इझिली ट्रेन टू इम्प्लिमेंट सच टेक्नॉलॉजीज अँड कन्स्ट्रक्शन मटेरियल्स आर ऑल्सो रेडिली अवेलेबल. म्हणजे यात काय असे विशेष काय अवघड काम नाही आहे. ही टेक्नॉलॉजी असेल ती लोकल पीपल पण करू शकतात. जे काही कन्स्ट्रक्शनचं मटेरियल असेल ते पण काय फारसं वेगळं नाही आहे किंवा ते रेडीमध्येच आपल्याला ऑलरेडी अवेलेबल मिळतं. रनिंग कॉस्ट आल्सो आर ऑलमोस्ट निग्लिजिबल. म्हणजे जे काही कॉस्ट असणार आहे आपला, जे काही माउंट करण्यासाठी ज्या गोष्टी आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये करणार आहोत त्यासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू असणार आहेत त्याची कॉस्ट पण एकदम कमी आहे, निग्लिजिबल आहे. हा एक ॲडव्हान्टेज आहे त्याचा. वॉटर कलेक्टेड फ्रॉम रूफ कॅचमेंट्स युजली इज ॲक्सेप्टेबल क्वालिटी फॉर डोमेस्टिक पर्पज. म्हणजे मॅक्सिमम ज्या वेळेला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग करतो जे काही रूफवरचं वॉटर असेल त्याचं स्टोअर करून आपण काय करतो, मोस्ट ऑफ द टाइम्स आपण डोमेस्टिक पर्पजसाठी यूज करतो. हाऊ वी कॅन हार्वेस्ट रेन वॉटर. आता ही टेक्निक माहीत झाली आपल्याला, ॲडव्हान्टेजेस माहीत झालं, तर हे कशा प्रकारे करायचं. एक तर सरफेस रन ऑफ हार्वेस्टिंग ही एक मेथड आहे. रूफ टॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग, ह्या दोन गोष्टी आपण यूज करून रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो. त्यानंतर एक नेक्स्ट पॉईंट देतो आहे तर ग्राउंड वॉटर रिचार्ज. म्हणजे जे काही ग्राउंडचं वॉटर असेल, रिचार्जिंग ग्राउंड वॉटर ॲक्विफायर्स. कॉमनली यूज्ड रिचार्जिंग मेथड्स. जे काही ग्राउंड वॉटर असेल ज्याला रिचार्ज करायचा असतो तर त्याच्या काही मेथड्स आहेत. तर पहिली आहे रिचार्जिंग ऑफ बोरवेल्स. ज्या काही बोरवेल असतात त्याचं रिचार्जिंग, ज्या काही डगवेल असतात त्याचं रिचार्जिंग, जे काही पीट असतात त्याचं रिचार्ज, जे काही ट्रेंचेस असतात त्याचं. या सगळ्या रिचार्जिंगच्या मेथड आहेत ज्या काय ॲक्विफायर असतात. आणि हे आहे पर्कोले टँक्स. तर ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय राहतात.
तर याचे ॲडव्हान्टेजेस कोणकोणते आहेत? पहिला रिचार्ज, जे काही आपलं मेन काम असतं ते रिचार्ज कॅन हेल्प मूव एक्सेस सॉल्ट अँड ॲक्युमुलेट इन द रूट झोन or to the deeper soil layer or into the groundwater system. जे काही रिचार्ज आपण करायचं असतं, जे काही वॉटर आपण ग्राउंडवरती सेव्ह करतो, अंडरग्राऊंड सेव्ह करतो, किंवा जे काही रूफ टॉपवरून येणारं वॉटर असेल त्याला आपण स्टोअर करतो. मग त्याचं जे काही एक्सेस साल्ट असतं, जे काही लेअर असते डीपची, त्याचा आपण रिचार्ज करू शकतो. हा त्याचा ॲडव्हान्टेज आहे. त्यानंतर येतो फ्लोडिंग. फ्लोडिंग टेम्पररी इन्क्रीजेस रिव्हर बेड परमिटेबली बाय मूविंग क्ले सॉईल डाऊनस्ट्रीम अँड दिस इन्क्रीजेस ॲक्विफायर रिचार्ज. तर फ्लोडिंग हे टेम्पररी इन्क्रीज करण्यासाठी काम करतं. जे काही ॲक्विफायर असतात आपले, तर त्याला जे काही डाऊनस्ट्रीम असतात, जे काही मूविंग क्ले असेल किंवा सॉईल असेल, त्याचं डाऊनस्ट्रीम काय करतात, ते जे काही ॲक्विफायर असणार आहे त्याचा रिचार्ज करून त्याला इन्क्रीज करायचं काम करतात. हे एक त्याचं ॲडव्हान्टेज आहे. तर त्याच्यानंतर नेक्स्ट जो पॉईंट येतो तो आहे ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंट. द डिफॉरेस्टेशन अँड एक्सेसिव्ह कन्स्ट्रक्शन हॅज अफेक्टेड द नॅचरल बॅलन्स ऑफ नेचर. दिस हॅज रिझल्टेड इन अनइवन रेनफॉल, condition of green or dry famine in different areas, flood or drought situation. जे काही डिफॉरेस्टेशन म्हणतो म्हणजे वृक्षतोड, किंवा जे काही वृक्षतोड केल्यानंतर जे झाडं वगैरे जंगलं असेल ते कट करून त्यावर आपण कन्स्ट्रक्शन करत असतो. तर त्याचा काय होतं की त्याच्यावर इम्बॅलन्स होतो नेचरवरती. मग त्याच्यात अनइवन रेनफॉल असेल किंवा ग्रीन असेल, ड्राय असेल, तर ह्या कोणत्याही अनपेक्षित गोष्टी घडत राहतात. जसं की फ्लोड असेल किंवा ड्रॉट असेल, म्हणजेच महापूर असेल किंवा सुका दुष्काळ असेल, ह्या गोष्टी सगळ्या येतात. देन द कन्सेप्ट ऑफ ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंट इज इन एक्झिस्टन्स फॉर एजेस बट एम्फसाइज इन रिसेंट इयर्स टू कंट्रोल पोल्युशन अँड इम्प्रूव्ह द एन्व्हायरमेंट. A gardener is appointed to identify the plant species and also supervise green belt development. तर ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट बरीच जुनी आहे, पण आत्ता सध्या काय पॉप्युलेशन वाढल्यामुळे पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी ही गोष्ट आपण इम्प्लिमेंट केलेली आहे एन्व्हायरमेंटमध्ये. यासाठी काय एक गार्डनर असतो, त्याला अपॉइंट केलेलं असतं. ज्या काही प्लांटच्या स्पीसीज असतात त्याचा देखभाल करण्यासाठी, आणि जे काही ग्रीन बेल्ट आपण डेव्हलप करत असतो त्याला सुपरविजन करण्यासाठी तो गार्डनर काम करतो. तर ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंटचा पर्पज काय, की गरज काय पडते आपल्याला, त्याचं पर्पज. द फर्स्ट वन इज टू कॅप्चर द ब्रीफ इमिशन. जे काही इमिशन असतं त्याचं कॅप्चर करायचं, त्यासाठी. वीकन द नॉईस जनरेटेड. जे काही नॉईस असेल तर ते वीक करण्याचं काम करतं. अँड टू इम्प्रूव्ह द ॲस्थेटिक्स. ज्या काही ॲस्थेटिक्स असतील एन्व्हायरमेंटमध्ये त्या गोष्टी इम्प्रूव्हमेंट करायचं काम ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंटमुळं केलं जातं. सच ग्रीन बेल्ट आर हायली एन्व्हायरमेंट फ्रेंडली when developed around units of industries like production blocks, raw material stores, finished good godowns, utilities, R&D and Q&C, administrative block and pollution control facilities. की जेणेकरून ह्या गोष्टी आपण यूज केल्या, म्हणजेच जे काही ग्रीन बेल्ट असेल त्याचं डेव्हलपमेंट झाल्यानंतर तर ते मोस्ट ऑफ द टाईम्स काय असतं, इको फ्रेंडली असतं एन्व्हायरमेंटसाठी. त्याच्यातून जे काही डेव्हलप इंडस्ट्रीज असतात त्याला काय करू शकतो आपण, जे काही पोल्युशन असेल तर तो कंट्रोल करायच्या फॅसिलिटी आपण त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करतो. तर त्यानंतर नेक्स्ट पार्ट येतो तो येतो रिन्युएबल एनर्जी. तर रिन्युएबल एनर्जीचा यूज कोणता असणार आहे, तर रिन्युएबल एनर्जी कोणती, त्याचा एक्झाम्पल, त्याचा सोर्स आणि त्याचा यूज कोणकोणता आपण बघूया. तर पहिला एक्झाम्पल आहे सोलार एनर्जी. तर त्याचा सोर्स कोणता असणार आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन from the sun and it is used for domestic and industrial purpose. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे हायड्रो पॉवर, जो की त्याचा सोर्स असणार आहे फॉलिंग वॉटर, आणि ते यूज कुठे करतात, टर्बाईन्समध्ये, मिल व्हील्समध्ये. त्यानंतर
तिसरा जो एक्झाम्पल आहे तो आहे विंड पॉवर, जो की मूविंग एअरपासून तयार केला जातो आणि त्याचा यूज विंडमिल्समध्ये होतो. त्यानंतर तो टायडल पॉवर, जी की त्याचा सोर्स आहे राईज अँड फॉल ऑफ टायडल वॉटर अँड इट इज यूज्ड टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. The fifth example is geothermal power, and its source is rocks beneath the earth's surface, and it is used to generate electricity. The sixth example is nuclear fuels, and the source of nuclear fuels is fission or fusion reaction of the radioactive elements, and it's used for nuclear power generation. तर या बेसिक गोष्टी आहेत, या सगळ्या आपल्याला ऑलरेडी माहीत आहेत. तो नेक्स्ट पॉईंट येतो तो आहे वॉटर शेड मॅनेजमेंट. टू कन्झर्व द मोस्ट इम्पॉर्टंट रिसोर्स मेनी टेक्निक्स आर फॉलोड फ्यू स्मॉल स्केल लाईक डोमेस्टिक ऑर द विलेज. तर वॉटर शेड मॅनेजमेंटमध्ये काय, जे काही कन्झर्वेशन आपण करणार आहोत, जे काही आपल्याकडे रिसोर्सेस असतात त्याचं. वन टेक्निक इस्टॅब्लिश टू अचीव इफेक्टिव्ह कन्झर्वेशन ऑफ वॉटर इज वॉटर शेड मॅनेजमेंट. जे काही वॉटर आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचं इफेक्टिव्ह कन्झर्वेशन करणे, त्याच्यातली एक जी टेक्निक आहे त्या टेक्निकचं नाव आहे वॉटर शेड मॅनेजमेंट. तर ज्या वेळेला ह्याचं स्ट्रक्चर होतं तर त्या स्ट्रक्चर होण्यामध्ये त्याच्यात ज्या काही स्ट्रक्चरल ॲस्पेक्ट्स कोणकोणते आहे की जेणेकरून त्याच्यावर तो बेस आहे. एक तर आहे शेप, त्याच्यानंतर आहे साईज, लेंथ, टोटल एरिया, स्लोप, फिजिओग्राफी, क्लायमेट आणि ड्रेनेज. या सगळ्या गोष्टी कशासाठी युजफुल आहेत, ज्यावेळेला आपण वॉटर शेड मॅनेजमेंटसाठी जे काही स्ट्रक्चर तयार करतो तर त्या स्ट्रक्चरमधले ॲस्पेक्ट्स आहेत हे सगळे. कॉम्पोनंट्स ऑफ वॉटर शेड मॅनेजमेंट. तर ज्यावेळेला आपण वॉटर शेड ही टेक्निक यूज करणार असतो तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे कोणते कॉम्पोनंट असणार आहे. एक तर पहिला कॉम्पोनंट म्हणजे बेसिक लेवलला लँड हवी, त्याच्यानंतर वॉटर पाहिजे म्हणजेच रेन वॉटर हवं, त्याच्यानंतर एनर्जी, जी काही पोटेशनल एनर्जी आणि जी काही कायनेटिक एनर्जी असेल ते ॲज अ कॉम्पोनंट म्हणून हवं. त्यानंतर जे काही ग्रीनरी म्हणजेच लॉन्स. ऑल दीज टुगेदर गिव्ह राईज टू इफेक्टिव्ह वॉटरशेड मॅनेजमेंट. त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या वॉटरशेड मॅनेजमेंटसाठी हेल्पफुल आहेत आणि हे त्याचे मेन कॉम्पोनंट्स आहेत. इट मीट्स नीड ऑफ सोशो इकॉनॉमिक बॅकग्राऊंड ऑफ द एरिया. तर मेन ऑब्जेक्टिव्ह काय असणार आपल्या वॉटरशेड मॅनेजमेंट ह्या टेक्निकचं. दिस टेक्निक इज फॉलोड टू अचीव फर्स्ट वन इज कन्झर्वेशन ऑफ रेन वॉटर अँड ऑल्सो स्टोरेज वॉटर. म्हणजे पहिला जे काही रेन वॉटर आपल्याकडे असणार आहे त्याचं कन्झर्वेशन करायचं आणि ते व्यवस्थित ठिकाणी त्याचं स्टोरेज करून ठेवायचं. सॉईल कन्झर्वेशन म्हणजे जे काही सॉईल इरोजन होत असतं त्याचा कंट्रोल करून ठेवायचा. थर्ड वन इज इन्क्रीज इन वॉटर होल्डिंग कपॅसिटी ऑफ द लँड. म्हणजे जे काही पाणी जमिनीत मुरतं त्याचं जी कपॅसिटी असणार आहे ती इन्क्रीज करायचं काम वॉटरशेड मॅनेजमेंटमधून करता येतं. फोर्थ वन इज ग्रोविंग प्लांट्स, क्रॉप्स, ट्रीज, ग्रासेस. म्हणजे जे काही ग्रीनरी असेल त्याचे एन्हान्समेंट करण्यासाठी आपण वॉटरशेड मॅनेजमेंट ही जी टेक्निक आहे ती आपण यूज करतो. अमॉंग ऑल these objective main focus is on water conservation which can be useful for the life. मेन काम आपलं वॉटरशेड मॅनेजमेंटमध्ये मेन फोकस जो आहे तो आहे वॉटर कन्झर्वेशनसाठी. आता याचे ॲडव्हान्टेजेस, जी काही वॉटरशेड मॅनेजमेंट ही टेक्निक आहे त्याचे ॲडव्हान्टेजेस कोणकोणते. एकतर मॅनेज करण्यासाठी खूप इझी आहे, ह्याच्यामध्ये टाईम सेव्ह होतो, इकॉनॉमिक आहे, जास्त काय खर्च येत नाही, अचीव्स ऑर इन्व्हॉल्व्स हायर पार्टिसिपेशन बाय लोकल पीपल ऑफ एरिया. जे काही लोकलचे पीपल असतात तर त्याचं इन्व्हॉल्वमेंट त्यांची ह्या टेक्निकमध्ये जास्त असते आणि हा एन्व्हायरमेंट फ्रेंडली टेक्निक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो तो आहे इंटरलिंकिंग ऑफ द रिव्हर्स. म्हणजे जे काही नद्या असतात त्याला इंटरलिंक करणे. स्टेटेड बेनिफिट्स म्हणजे ज्या वेळेला आपण
इंटरलिंकिंग करणार आहे रिव्हर्सचं. तर त्याचे बेनिफिट्स फायदे आपल्याला कोणकोणते होणार आहेत ते बघूया आपण. पहिला आहे एलिव्हेटिंग ड्रॉट्स अँड फ्लोड कंट्रोल, म्हणजे जे काही दुष्काळ असेल किंवा जे काही महापूर असेल तर त्याला कंट्रोल करू शकतो आपण. चीप वॉटर फॉर इरिगेशन, जे काही इरिगेशन पर्पजसाठी मल्टिपल टाईम्स किंवा मल्टिपल सोर्स आपण यूज करतो वॉटरसाठी, तर ते चीप होतं. अवेलेबिलिटी ऑफ ड्रिंकिंग वॉटर, ज्यावेळेला आपण इंटरलिंकिंग करतो बऱ्याचशा रिव्हर्सचं त्यावेळेला पिण्याच्या पाण्याची सुविधा आपल्याला इझिली अवेलेबल होते. जनरेशन ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट हा मेनली पाण्यावरती वॉटरवर डिपेंडंट असल्यामुळे ज्यावेळेला मॅक्सिमम नंबर ऑफ वॉटर आपल्याकडे अवेलेबल असणार त्यावेळेला हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट जनरेशन आपल्याला इझी जातं. अलाउइंग मोर इनलँड नेव्हिगेशन, जे काही इनलँड असेल म्हणजेच जे काही जमिनी अंतर्गत असतील त्याचं नेव्हिगेशन आपल्याला इझी होतं, जेणेकरून रिव्हर्समधून आपण नेव्हिगेट करू शकतो. एम्प्लॉयमेंट जनरेशन, फॉस्टरिंग अ स्पिरिट ऑफ नॅशनल इरिगेशन, फक्त इरिगेशनसाठी यूज होतो. एम्प्लॉयमेंट जनरेशन होतो, जो काही लँड्समध्ये नेव्हिगेशन असेल त्याच्यासाठी यूज होतो. हे सगळे इंटरलिंकिंग ऑफ रिव्हरचे बेनिफिट्स आहेत. आता इंटरलिंकिंगमध्ये कोणत्या गोष्टी येतात तर साल्वेशन ऑर द फॉल. इंटरलिंकिंग, साल्वेशन ऑर फॉल याच्यामध्ये हे काही मेथड्स आहेत किंवा जे पॉईंट्स आहेत, जे काही रिपेअर राईट्स फायनान्सिंग असेल, रिपेअर राईट्स असतील, फ्लोड पिरियड असेल, डेझर्टिफिकेशन, रिव्हर पोल्युशन, सिक्युरिटी, लँड ॲक्विजिशन अँड डिस्प्लेसमेंट, या सगळ्याच्या आणि त्याच्यामध्ये तो टेक्निकल फिजिबिलिटी, तर या सगळ्या गोष्टी आहेत त्या इंटरलिंकिंग ऑफ रिव्हरमध्ये इन्क्लुडेड असतात. ज्या काही रिपेरियन राईट्स म्हणजे जे काही नदीचं पात्र असतं त्याला आपण बाउंड्री लाईन म्हणतो, तर त्याच्या राईट्स त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात. त्याचं फायनान्सिंग कोणाकडे असेल किंवा कुठे किती खर्च करायचा तो असतो. त्याच्यामध्ये फ्लोड पिरियड म्हणजे कितक्या टाईममध्ये कोणत्या टाईममध्ये कसं फ्लो असणार आहेत त्याच्या गोष्टी. त्यानंतर डेझर्टिफिकेशन, रिव्हर पोल्युशन कंट्रोल करायला पाहिजे, त्याची सिक्युरिटी असायला पाहिजे. लँड ॲक्विजिशन अँड डिस्प्लेसमेंट, त्यानंतर तो टेक्निकल फिजिबिलिटी, जी काही आपण इंटरलिंक केल्यानंतर ज्या काही टेक्निकल गोष्टी येणार आहेत त्याच्या फिजिबल ह्याच्यामध्ये असणार. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट इज रोल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन एन्व्हायरमेंट अँड ह्युमन हेल्थ. It has spread its horizon very usefully in the various areas in our lives. The picture is representation indicates the glimpse of it. हा एक पिक्चर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की सेंटरला आहे GIS, स्टार्टिंगला आहे ॲसेट्स मॅनेजमेंट, त्यानंतर येतो डेमोग्राफिक ॲनालिसिस, इंजिनिअरिंग, मार्केटिंग, फायनान्स, रिस्क ॲनालिसिस, ऑपरेशन, लॉजिस्टिक. हे आपण डे टू डे लाईफमध्ये आपल्या लाईफमध्ये याचा जास्त आपण उपयोग करतोच. ही आहे टेक्नॉलॉजी आपण मोस्ट ऑफ द टाईम यूज करतो. तर ह्याच्यामधला पहिला जो रोल आहे तर त्या रोलमध्ये काय येतं, हार्मफुल इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युटंट्स. जे काही एअर पोल्युटंट्स असतात त्याचे हार्मफुल इफेक्ट पडतात. डिफरंट एअर पोल्युटंट्स कॉज डिफरंट डॅमेजेस टू पीपल अँड द एन्व्हायरमेंट. आता कोणकोणते एअर पोल्युटंट्स असतात ते आपण बघूया. आता हे जे गॅसेस आहेत, जे काही CO असेल, SO2, ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन, NO2, NO, N2O. आता हे एअर पोल्युटंट्स आहेत. पोल्युटंट्स म्हणजे काय, ज्याच्यामुळे पोल्युशन होतं. CO2, O3 हायड्रोकार्बन्स, पार्टिक्युलेट्स, हार्मफुल इफेक्ट्स ऑफ वॉटर पोल्युटंट्स. आता जसं एअर पोल्युटंट्सचा इफेक्ट व्हेरायटी ऑफ केसेसमध्ये होता, तर त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन असेल, सल्फर असेल, ऑक्साईड्स असतील, नायट्रोजन असेल, हायड्रोकार्बन्स असतील किंवा पार्टिक्युलेट्स असतील. तशा सेम प्रकारे जे काही हार्मफुल इफेक्ट्स असणार आहेत वॉटरचे, तर ते पण पोल्युटंट्समधून त्याच्यावरती हार्मफुल इफेक्ट पडतात. तर हा लास्ट पॉईंट होता आपल्या सेशनचा. तर
आजच्या सेशनमध्ये आपण 5.3 मॅनेजमेंट मेजर्स अँड 5.4 IT अँड ह्युमन हेल्थ हे जे पॉईंट्स आहेत ते कवर केले आहेत आणि आपला हा टॉपिक इथं संपत आहे आणि आपला ESCचा सिलेबस इथं कंप्लीट झालेला आहे.